गाव गाव करत राहिले आणि शहर थोडं नाराज झालं. नंतर गावच्या हिरवळीसोबत शहराची चकमक सुद्धा दाखवावी म्हटलं. आज गणेश चतुर्थी, गणपती बाप्पांचं आगमन आणि शहर नावाचा मुद्दा हा मिक्स होईल, पण व्हिडिओ छान होईल. गावासारखं सुंदर आणि हिरवं दिसणारं शहर वरून तर बघाच, पण सोबत जवळून बघायलाही चला. रोड ले लूँ, बिल्डिंग्स ले लूँ, गाड़ियाँ ले लूँ, किसी तरह से बस थोड़ा सा शहर मेरे शूटिंग में, मेरे वीडियो में ले लूँ. सिटी, पुणे सिटी. कधीतरी दिसणारे मोकळे रोड, कधीतरी नसणारी मंदिरातील गर्दी, सुंदर असं सजावटीचं साहित्य, गणेश मंडळांसमोर गर्दी आणि आज रोड बिचारे एकटेच. बाप्पांचं आगमन शेवटी. फळं, तीही वेगवेगळ्या पद्धतींची. आंब्यांची पानं, केळीची पानं, गावावरून मागवलेली. खरं तर नातं सांगतात हे शहराचं. आणि ही मंडळी बरोबर मंदिरांच्या समोर. मस्त नंदी महाराजांचं दर्शन आणि समोरच आपले महादेव. तसं गाव आणि शहर मला जास्त वेगळं नाही वाटत. तीच श्रद्धा इथंही, तशीच मंदिरं गावासारखी इथंही. लोक मनोभावे पूजा करतात. भारत आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र म्हणल्यावर भक्ती, संस्कृती आणि मंदिरात वसलेली शक्ती पाहायला मिळणारच. मग त्यात शहर काय आणि गाव काय. विठ्ठल रुक्माईची सुंदर मूर्ती, खिडकीतून दिसणारे हनुमान, ज्योत. शहराच्या या पसाऱ्यात दिसणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी दिसतात तशा नसतात बरं का. किती वाईट ना, मंदिराच्या शेजारी 4 भाज्या घेऊन बसलेले आजोबा, बिचारे. पण बिचारे ते नाहीत, बिचारे तर माझे विचार आहेत. आजोबा तर मस्त भाज्या नीटवाट करतायत पूजेच्या प्रसादासाठी आणि मला वाटलं आजोबा विकायला बसले. मस्त प्रश्न विचारायला सुरू केले. आजोबा, किती वर्षांपासून तुम्ही हे काम करताय? उदरनिर्वाहासाठी हेच करताय का? आजोबा म्हणाले, ताई, हे उदरनिर्वाहासाठी नाही ग, गुरुवारच्या पूजेसाठी, प्रसादासाठी सुरू आहे भाज्या नीटवाट करणं. म्हटलं आजोबा चालेल, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. गावच्या शेतातून आलेल्या भाज्या शहराला सोन्याच्या किमतीत विकल्या जातात. गावच्या बोलक्या वाटा आणि शहरातले शांत फाटक. आवाज येतो इथंही कोणाचा तरी शांत असा. कोण आहे रे, काय काम आहे इथं? हा आवाज ऐकल्यानंतर समजून जायचं की आपलं इथं काहीच काम नाही. विनाकारण फिरण्याऐवजी निघलेलं बरं. झालं तर काहीच नाही, पण छोटासा सल्ला. शहराच्या धावत्या वातावरणात वेगवान गाड्या स्थिर आणि माणसंच मात्र पळताना दिसतात. बघाल तिकडं फक्त आणि फक्त बिल्डिंग्स. झाडंही आहेत पण क्वचित, आणि ती किती काळ राहतील याची शंकाच. शहरातल्या भिंती कलर्सने कमी आणि जाहिरातींनी जास्त रंगलेल्या दिसतील. फक्त ॲड्स, मार्केटिंग आणि मार्केटिंग. जाहिरातींचं पहिलं घर म्हणजे शहर. शहरातला सगळ्यात मोठा व्यवसाय म्हणजे मेस. दूरवरून शहरात आलेल्यांची पहिली गरज म्हणजे खाणं आणि राहणं. बाकी हाताला काम आणि स्वप्नांना वाट शहरात मिळतेच. अजून एक गावचं भारी नातं शहरासोबत म्हणजे गावचे काही आपलेच सहकारी या अर्थी देखील शहराकडे पाहतात की 500ची वस्तू 100ला मिळेल, पण तोच 100 वाटणाऱ्या वस्तूची किंमत 700 ऐकू येते. तेव्हा मग दुकानात गोल गोल फिरून बाहेरचा रस्ता दिसू लागतो, तोही एकदम स्पीडमध्ये. एवढ्या वेळपासून शहराला ऐकताय आणि त्यात हॉर्न आणि गोंगाटाचे आवाज ऐकत नाही म्हणजे काय? हॉर्न तर पाहिजेच. म्हटल्याप्रमाणे थोडं का होईना पण शहर मी तुम्हाला दाखवू. थोडा वेळ हे सगळं बाजूला ठेवूया आणि गणपती बाप्पांना पाहूया. देवा श्री गजानना किती वर्णावे गुणा
हे शिवनंदना नंदना नंदना बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया. बाप्पा मोरया 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 रे, बाप्पा मोरया 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 रे. काही लोकांनी, खरं तर खूप साऱ्या लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला. काका थोडं शूट करू का? अगं कर ना ताई. अशा अर्थी मस्त प्रतिसाद दिला, छान वाटलं. काही लोक मस्त पावरून पण बघत होते, अरे हिचं काय चाललं, अरे ही पोरगी इथूनच का फिरतीये. आता काय सांगावं, माझ्या चॅनलसाठी एक सुंदर व्हिडिओ बनवायचं चाललं होतं, तेही खूप दिवसांनी. त्याच्यासाठी खूप 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 सॉरी. सो प्लीज एन्जॉय माय व्हिडिओ, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब माय व्हिडिओ अँड येस फॉलो माय चॅनल. स्टे ट्यून. गावच्या लोकांना थोडं इंग्लिश बोलणं अवघड जातं. लवकरच पुन्हा गावचा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत शहर एन्जॉय कर. टाटा.